ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहता मिशन 145 पुढारी न्यूजवर अविरत कव्हरेज. 145 म्हणजेच 23 तारखेचा निकाल लागल्यानंतर सुद्धा एकूण 145 तासाचं आम्ही कव्हरेज पूर्ण करणार आहोत. गेला 1.5 तास आपण महाराष्ट्रातल्या विभागवार मतदारसंघांचा आढावा घेतला, राजकारण बघितलं आणि आता आपण उतरणार आहोत कोकणपट्टी सगळी आणि मुंबई ठाणे या मतदारसंघांकडे, या विभागांकडे. यासाठी बोलण्याकरता आपल्यासोबत असतील शशिकांत सावंत, जे मुंबई ठाणे पुढारीचे ते ठाण्याचे त्या आवृत्तीचे निवासी संपादक आहे, आणि त्याचप्रमाणे आपल्यासोबत असतील गणेश जेठे, जे आवृत्ती प्रमुख आहेत सिंधुदुर्गचे, पुढारीच्या सिंधुदुर्ग आवृत्तीचे आवृत्ती प्रमुख आहेत, आणि त्याशिवाय आपल्यासोबत आहेत पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे. आपण पहिल्यांदा शशिकांत सावंतांपासून सुरुवात करूया. शशिकांत सावंतजी, मुंबई ठाणे हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. सगळा MMRDA रिजन, जवळपास 40हून जास्त जागा या सगळ्या भागामध्ये येतात. इथलं राजकारण आपण कसं पाहताय? एकीकडे धारावी, अंबा आणि अदानी इथपासून ते MMRDA रिजनमधले विकासाचे मुद्दे, ठाकरेंची अस्मिता, आणि दुसरीकडे शिंदेंचं आव्हान जे लोकसभेत बघायला मिळालं की खऱ्या शिवसेनेचा निकाल लागलेला नाहीये. या पार्श्वभूमीवर तुम्ही कसं पाहताय? खरं तर कोकणात शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, परंतु आता लोकसभेमध्ये जे चित्र आलं ते महायुतीला सर्वाधिक जागा त्या मतदारसंघ कोकणच्या सगळ्या पट्ट्यामध्ये मिळाल्या होत्या. दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये महाविकास आघाडीला बळ मिळालं होतं. आता जी निवडणूक होते आहे, कोकणामधील 39 मतदारसंघ आहे, मुंबईचे 36 मतदारसंघ आहेत. याचं एकूण चित्र पाहिलं तर बऱ्याच मतदारसंघामध्ये ह्या तुल्यबळ लढती आहेत. म्हणजे जवळजवळ 70% मतदारसंघ असे आहेत ज्यामध्ये तुल्यबळ लढती होत आहेत. त्यामुळे जे विजयाचं चित्र आहे ते दोलायमान आहे. आणि 40% जागा अशा आहेत ज्या ज्या पक्षाचे बालेकिल्ले आहेत त्या बालेकिल्ल्यामध्ये ते विजयी होतील असं चित्र आहे. आपण ठाण्याचा विशेष उल्लेख केला. ठाणे म्हटलं की मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला, एकनाथ शिंदेजींचा बालेकिल्ला असं आपण म्हणतो. या मतदारसंघात सुद्धा महाविकास आघाडीने तुल्यबळ लढत निर्माण केलेली आहे. एकूण 18 मतदारसंघ ठाणे जिल्ह्यामध्ये येतात. त्यामध्ये कोपरी पाचपाकाडी हा मुख्यमंत्र्यांचा स्वतःचा मतदारसंघ आहे. तिथे त्यांचा मजबूत होल्ड आहे, तिथे त्यांचं काम आहे. त्यामुळे हा महायुतीचा बालेकिल्ला आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठाणे शहरमध्ये मात्र यावेळी तुल्यबळ लढत होत आहे. ठाणे शहर जे आहे त्यामध्ये 3 तिरंगी लढत आहे. मनसेचा उमेदवार तेवढाच तुल्यबळ असल्यामुळे हे विजयाचे चित्र आहे ते दोलायमान झालेलं आहे. एका बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे आहेत या लढतीमध्ये, आणि दुसऱ्या बाजूला जे विद्यमान आमदार आहेत भाजपचे संजयजी केळकर ते लढत देत आहेत, आणि तिसऱ्या बाजूला मनसेचे जाधव आहेत, अविनाशजी जाधव असे तिसरे उमेदवार आहेत. आणि तिघांची ही समान फाईट असल्यामुळे इथे खूप अशी तुल्यबळ लढत आहे असं मला वाटतं. आणि बाकीचे कल्याण आणि भिवंडी या भागामध्ये सुद्धा 3-4 मतदारसंघ जे आहेत त्यामध्ये सुद्धा जो सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत चव्हाण साहेब, रवींद्रजी चव्हाण, त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेने जे उमेदवार उभे केलेले आहेत ते पहिले शिंदेचे समर्थक होते. शिंदेच्या शिवसेनेमधून ते ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दीपेश म्हात्रे गेलेले आहेत. परंतु इथे चव्हाणांचा जो बालेकिल्ला आहे तो मजबूत आहे. त्यामुळे इथे लढत जरी असली तरी चव्हाणांना काय फार धोका होईल असं चित्र नाही आहे. परंतु बाकीचे जे मतदारसंघ आहेत कल्याणचे, त्या तिन्ही मतदारसंघात तुल्यबळ लढती आहेत आणि तिथे कुठलाही उमेदवार निवडून येऊ शकतो असं चित्र आहे. भिवंडीमध्ये तर महाविकास आघाडीला मताधिक्य मिळालेलं होतं लोकसभेला. त्या पार्श्वभूमीवर इथे सुद्धा तुल्यबळ लढती आहेत. पालघरमध्ये सुद्धा आज जो काही प्रकार झाला आपण सगळ्या मीडियाने सुद्धा दाखवला, त्या पार्श्वभूमीवर तिथल्या लढतींना सुद्धा एक वेगळी झालर आलेली आहे, आणि तिथे सुद्धा आपण एक वेगळं चित्र निर्माण झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. मुंबईसाठी मी येतो. प्रसन्नजी तुळशीदास भोईटे आपल्या वरिष्ठ कार्यकारी संपादक आहेत आपल्या, त्यांच्याकडे येतो. भोईटे सर, मुंबईमध्ये इतर वेळी विचार करताना आपण मुंबईच्या 36 जागांचा सरधोपट विचार करतो, आणि शिवाय सोबतच्या जागा आहेत, पण त्यात तो MMRDA रिजनमध्ये आपल्याला बाकीचे आपले गेस्ट आहेतच. मुंबईमध्ये यावेळी आपल्याला धारावी हा एक वेगळा भाग म्हणून बघावा लागेल, कारण धारावीच्या आसपासच्या जोडलेल्या पुन्हा जवळपास 6 ते 7 जागा पुन्हा काढता येतील या अर्थानं. आणि शिवाय ज्या बिग फाईट्स आहेत, मग वरळी असेल, माहीम असेल, दक्षिण मुंबईतल्या असतील, बोरिवलीच्या असतील, आणि अन्य ठिकाणच्या बांद्रा वेस्टची असेल, या सगळं तुम्ही मुंबईचा आढावा कसा घ्याल? प्रसन्न, तुम्ही धारावीबद्दल योग्यच बोललात. केवळ धारावी आणि सभोवतालच्या मतदारसंघापुरता आता
धारावी हा शब्द मर्यादित नाही राहिलेला. हो. तर अदानींमुळे ज्या पद्धतीनं राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि अदानीचा घोष लावला, हो. त्यामुळे या निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत इतर सर्व फॅक्टर सोबतच अदानी फॅक्टर सुद्धा धारावीमुळे चर्चेत आलेला आहे. त्यामुळे खूपच परिणाम घडवणारा असा हा घटक आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे इथे आपल्याला की लोकसभेला पहिल्यांदाच असं घडलं की शिवसेना ही भाजपा विना लढत असताना त्यांनी जे यश मिळवलं की ईशान्य बरं. मुंबई भाजपाकडून खेचून घेतलेली, तसंच उत्तर पश्चिम मुंबईमध्ये जे काही घडलं तो विजयच एक वादग्रस्त निकाल आहे तिकडचा. त्यामुळे त्याच्यावर मी जास्त न बोलता जो घडलेलं तिकडं त्यातही शिंदेच्या शिवसेनेचं जर काही मतदारसंघामध्ये खूपच कमी मतांनी ते महायुतीमुळे भाजपामुळे ते पुढे होते, हो. तर ठाकरेंची शिवसेना मात्र दिंडोशी, जोगेश्वरी जो रवींद्र वायकरांचा मतदारसंघ तिथे अंधेरी पूर्व आणि त्याचबरोबर वर्सोवा या भाजपच्या मतदारसंघात सुद्धा म्हणजे त्यातही एक मतदारसंघ तर फक्त 400 मतांनी अंधेरी पश्चिमचा, या पद्धतीचं जे दिसलं. उत्तर मुंबई पूर्णपणे भाजपाकडे गेलेली दिसली आपल्याला. लोकसभेप्रमाणेच विधानसभेला सुद्धा उत्तर मुंबईतल्या 6 जागा बरं. तिकडे जास्तीत जास्त कौल हा महायुतीला मिळताना आपल्याला दिसेल अशी चर्चा आहे. उत्तर पश्चिम मुंबईत खूप टफ फाईट आहे असंच म्हणावं लागतंय. ईशान्य मुंबईचा जर आपण विचार केला तर मुलुंड वगळता आणि रामकदमांचा मतदारसंघ वगळता तसं तिथं महाआघाडीला चांगलं वातावरण दिसतंय आपल्याला. अर्थात मानखुर्दमध्ये नवाब मलिकांमुळे एक वेगळी चुरस निर्माण झालेली आहे. बरं. जो शिवाजी पार्कपासून म्हणजे माहीमपासून थेट अणुशक्तीनगरपर्यंत मुंबईच्या खाडीपर्यंत पोहोचलेला जो पूर्व किनाऱ्यावरच्या खाडीपर्यंतचा मतदारसंघ लोकसभेचा, तो जरी शिवसेनेकडे ठाकरेंच्या गेला असला शिंदेकडून, बरं. तरी सुद्धा तिकडे यावेळी चुरस दिसेल आपल्याला अशी शक्यता. त्यातली माहीममधली हाय व्होल्टेज फाईट तर सांगायला नको, कारण तिकडे अमित ठाकरेंचा पार्थ पवार होतो की ते विजयी ठरतात आणि एक नवी त्यांची डेब्यू निवडणूकच त्यांच्यासाठी विजयी वाटचाल करून घेणारी ठरते. आपल्याला पाहावं लागेल. अर्थात कदाचित सरमळकर आणि अमित ठाकरे या फाईटकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र महेश सावंत नेमका काय तिकडे चमत्कार घडवतात की काय असंही घडू शकतं. दक्षिण मुंबई जिथं गिरंगाव सुद्धा आहे, जिथं मलबार इला आहे गर्भश्रीमंतांची कुलाबा आहे, त्या मतदारसंघामध्ये मराठी, मुस्लिम आणि दलित हा MMD फॅक्टर जर चालला ईशान्य मुंबई सारखाच तर मोठा चमत्कार घडू शकतो, नाही असं नाही. अर्थात तिथं कुलाबा आणि मलबारील, लोढांचा मलबारील मोठ्या फरकांना लोकसभेला होता. कुलाब्यामध्ये नार्वेकरांनी आपलं वर्चस्व ठेवलेलं. विधानसभेला काहीशी त्याच निकालाची पुनरावृत्ती होते की काय हे पाहावं लागेल असं दिसतंय. सर, एक मुस्लिम फॅक्टर बद्दल सुद्धा लोकसभेमध्ये मुसलमानांच्या मुसलमान बहुल भाग, भेंडी बाजारचा आपला मोहम्मद अली रोडचा भाग असेल, बांद्रा माहीमचा भाग असेल आणि असे भाग आहेत, याचा शिवसेनेला थेट फायदा झाला होता. आजच्या घडीला या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही कसं बघताय? फतवे वगैरे ते सोडून द्या, पण बऱ्यापैकी कॉन्सॉलिडेशन तर नक्की होतंय. मुंबईतला मुस्लिम मतदारांचा प्रभाव एक आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की काळ बदललेला आहे प्रसन्न. म्हणजे गेल्या वेळी सुद्धा निवडणुकीच्या मधल्या टप्प्यानंतर हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला नाही का? नक्कीच झाला. सर्वांकडून तो होत असतो वेगळ्या पद्धतीनं. मुंबईत जेव्हा आपण येतो ना की वेगळं ध्रुवीकरण आपण कायम पाहत आलोय. ते मराठी ध्रुवीकरण आहे, ते गुजराती ध्रुवीकरण आहे, ते उत्तर भारतीय ध्रुवीकरण आहे. धारावी आणि शेजारी सायनच्या तामिळ सेल्वन जिथून निवडून जातात त्या मतदारसंघामध्ये ते थोडं दक्षिण भारतीय ध्रुवीकरण सुद्धा दिसतं. दलित ध्रुवीकरण हे मराठी मतांसोबतच अनेकदा दिसून आलेलं आहे. त्यामुळे MMD फॅक्टर मधला मुसलमानांचा जो आहे तो या निवडणुकीत सुद्धा ठाकरेंकडे राहिला तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजे माझा अनुभव तुम्हाला सांगतो, लोकसभेप्रमाणेच आता सुद्धा जेव्हा मी काँग्रेस सारख्या पक्षाच्या मुसलमान कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी बोलतो तर त्यांचं म्हणणं असं असतं की आमच्या हातापेक्षा मशालच मुसलमानांना जास्त आपली वाटायला लागलेली आहे. हे वास्तव ते मांडत असतात. अर्थात त्याचा फटका एखाद्या मतदारसंघाचा जिथं हिंदू आणि मुसलमान म्हणजे जिथे मुस्लिम 30% वर असतील किंवा जास्त प्रभावशाली असतील तिथे थोडंसं हिंदू ध्रुवीकरण होऊ शकेल, नाही असं नाही. नाही तर ओट जिहाद त्या पद्धतीनं मुंबईत चालताना दिसतच आहे असं ठामपणे आता भाजपचे नेते अगदी खासगीत सुद्धा सांगताना आपल्याला दिसत नाहीयेत. फक्त एकच थोडंसं मला ठाण्याबद्दल सांगायचं आहे. जरूर. ठाणे मुख्यमंत्र्यांचा गृह जिल्हा हो, मात्र तिथं निम्म्यापेक्षा जास्त जागा 18 पैकी
या भाजपनंच घेतलेल्या आहे, कारण त्यांच्या आधीपासून तिकडे प्रभाव होता. त्यामुळे तिकडच्या लढतीत नेमकं काय घडतं, भाजप मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेला किती साथ देते, तसंच भाजपचे कपिल पाटील सारखी जे नेते आहेत जे दुखावले गेले आहेत पराभवामुळे, ते किसन कथोरे सारख्या मुरबाडच्या उमेदवाराला किती साथ देतात, यावर सुद्धा तिकडचं भवितव्य ठरेल. आणि पालघरमध्ये वनगांनी जे अश्रू ढाळलेलं आणि आज तावडेंमुळे जो वॉर ऑफ परसेप्शन मध्ये भाजपला काही प्रमाणात कवीना फटका बसलेला दिसेल, त्याचा सुद्धा काय परिणाम होतो ते आपल्याला पाहावं लागेल. आपण यानंतर जाणार आहोत कोकणामध्ये. 3 जिल्हे प्रामुख्यानं, म्हणजे वस्तुतः कोकण किनारपट्टी सगळी जरी असली तरी कोकण म्हटल्यानंतर आपल्याला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याकडे आपण बघतो. त्यासाठी गणेश जेठे आपल्यासोबत आहेत, ते आपल्याला या इकडचं राजकारण सांगणार आहेत. जेठेजी, 3-4 मुद्दे आहेत ज्यांच्याबद्दल तुम्ही एक संपूर्ण समरी, त्याची संपूर्ण आढावा तुम्ही घ्यावा. एक तर नुकताच कोकणात जाऊन आलेला चाकरमानी परत कोकणात जाईल का मतदानासाठी? ते काही मुंबई पुणे नाही आहे का, मुंबई कोल्हापूर नाही आहे, 5-6 तासात गेलं आणि मतदान करून आलं, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, रायगडमधला शेकापच्या प्रभावाचं वर्चस्वाचं काय? विधान परिषदेमधल्या पराभवानंतर आता शेकाप कोणत्या दिशेने चाललेलं आहे? रत्नागिरी, तिकडे दापोलीमध्ये 6 कदम आहेत, शिवाय रामदास कदमांची फाईट तर तगडी दिसणारच आहे आपल्याला. सिंधुदुर्गात तुमचे राणे आहेत, त्यांच्या 2 लक्षवेधी लढती आम्ही सगळे बघणार आहोत. आणि जोडीला कोकणाच्या विकासाचा प्रश्न, रिफायनरीचा प्रश्न, या सगळ्या सकट कोकण चालेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं विसरून कसं चालेल, शिवसेनेच्या दुभंगानंतरची पहिली विधानसभा निवडणूक आहे, तेव्हा त्या सगळ्यांसकट तुम्ही कोकणाबद्दल कृपया सांगावं. नक्कीच कोकणामध्ये म्हटलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढाई आहे. बरं, म्हणजे जर तळ कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये 8 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यामध्ये कणकवली भाजप विरुद्ध ठाकरे शिवसेना आणि चिपळूण राष्ट्र विरुद्ध राष्ट्रवादी, हे 2 मतदारसंघ जर सोडले तर बाकीचे 6 मतदारसंघामध्ये शिवसेनेमध्येच लढाई आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना, शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे शिवसेना. तर परिस्थिती अशी आहे की ह्या निकालानंतर एक स्पष्ट होईल की शिवसेनेचा बालेकिल्ला हा कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. या निकालानंतरही तो शिवसेनेचाच बालेकिल्ला राहील असं वाटतं, परंतु तो कुठल्या शिवसेनेचा बालेकिल्ला असेल, शिंदे शिवसेनेचा असेल की ठाकरे शिवसेनेचा असेल, हे या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. जर आपण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर तिथे बहुरंगी लढत आहे. म्हणजे मंत्री दीपक केसरकर विरुद्ध राजन तेली जे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते आणि ते ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आहेत, या दोघांमध्ये लढत आहे. आणि त्यामध्ये पुन्हा भाजपचे विशाल परब जे आहेत ते प्रभावी बंडखोर उमेदवार आहेत. त्यामुळे ते किती मतं खातात आणि कुणाची मतं खातात यावरच सावंतवाडीमध्ये केसरकर यांचा भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे तो संभ्रमाचं वातावरण आहे तिथे. आणि महत्वाचं म्हणजे कुडाळमधली जी लढत आहे, कुडाळ मालवणमध्ये, त्यामध्ये वैभव नाईक आणि निलेश राणे यांच्यामध्ये लढत आहे. सिंधुदुर्गामध्ये आणि रत्नागिरीच्या लढतींचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे इथे 2-2 भाऊ लढत आहेत. रत्नागिरीमध्ये उदय सामंत, किरण सामंत लढत आहेत आणि सिंधुदुर्गामध्ये नितेश राणे आणि निलेश राणे ठाकरे सेनेच्या उमेदवारांविरुद्ध लढत आहेत. तर कुडाळची लढत सुद्धा काटेकी टक्कर आहे. कणकवलीची लढत 3ऱ्या वेळी नितेश राणे उमेदवार म्हणून कणकवलीमध्ये आहेत, त्यांच्याविरुद्ध संदेश पारकर आहे, त्यांच्यामध्येही चुरस आहे. आणि राजापूर मधली लढत सुद्धा खूप लक्षवेधी आहे. राजापूर मधले रिफायनरी प्रकल्प आहे आणि त्याला होणारा विरोध आहे. अशा वेळी निष्ठावान म्हणून राजन साळवी तिथे ठाकरे सेनेचे आहेत आणि समोर किरण सामंत जे ज्यांना उमेदवारी लोकसभेला मिळाली नव्हती त्यांना तिथे एस्टॅब्लिश केलंय शिंदे शिवसेनेने. तर त्यांच्यासाठी सुद्धा उदय सामंत हे ताकद वापरतायत आणि मला वाटतं ती लढत खूपच रोमांचकारी आहे. उद्या परवा 23 तारखेला आपल्याला कळेल. आणि उदय सामंत हे मंत्री आहेत, ते हेवीवेट मंत्री होते शिंदे मंत्रिमंडळामध्ये आणि त्यांच्या विरुद्ध बाळ माने जे भाजपचे नेते आहेत ते ठाकरे शिवसेनेकडून लढतायत. त्यामुळे त्या लढतीकडे फार लोकांचं लक्ष आहे की नेमकं काय होणार आहे. आणि चिपळूण मध्ये दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे. आणि गुहागर आणि दापोली या मतदारसंघामध्ये सुद्धा पुन्हा 2 शिवसेनेमध्ये लढत आहे. एकूणच कोकणची ही संपूर्ण लढाई बघितली आणि रायगडमध्ये तुम्ही म्हटलं तसं शेकापचा जो प्रभाव आहे तो प्रभाव ठाकरे यांनीच परवा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर अप्रतिष्ठितरित्या टीका केली आहे. तर तो प्रभाव किती राहील हे बहुतेक आत्ता निवडणुकीमध्ये कळेल. पण रायगड सोडलं तर खाली शेकापचा फारसा प्रभाव नाहीये. आणि तुम्ही जो महत्वाचा मुद्दा मांडला तो मुंबईकर चाकरमानी, कारण कोकणामधली परिस्थिती अशी आहे
ही बहुतांशी रोजगारासाठी मुंबईकर चाकरमानी मुंबईमध्ये राहतात आणि मतदार यादीमध्ये त्यांची नाव आहेत. हो. जवळपास माझ्या खरंय. मते 20 ते 25% मतदार हो. हे मुंबईमध्ये राहतात. त्यामुळे सगळ्याच उमेदवारांनी पहिलं मिशन राबवलेलं आहे की मुंबईचे मतदार कशा पद्धतीने गावी आणायचे. Exactly, बरोबर आणि आहे. मला असं वाटतं की जशी गणेशोत्सव आणि होळीला जशी कोकणामध्ये गर्दी असते अच्छा. तशी गर्दी उद्या आपल्याला उद्या मतदाना खरंय. दिवशी पाहायला मिळेल. कारण बरेचसे खरंय. मुंबईकर चाकरमानी मिळेल त्या वाहनाने यायला निघालेले आहेत. बरं. त्यांची व्यवस्था केलेली आहे बरं, आणि बरं. चाकरमानी मोठ्या प्रमाणावर नक्कीच. मतदानासाठी येतील हे निश्चित आहे. मी एक प्रश्न मला खरं तर सामायिक विचारायचा आहे शशिकांत सावंत आणि तुळशीदास भोईटेंना. एक फॅक्टर म्हणून विचारावं लागणार आहे, मनसे फॅक्टर. मनसे महाराष्ट्रात जागा लढवतायत हे खरं असलं तरी सुद्धा मनसेचा प्रामुख्यानं ज्यांना त्याच्याकडनं अपेक्षा आहेत तो मुंबई MMRDAचा पट्टा आहे, ठाण्याचा पट्टा आहे. मी पहिल्यांदा सावंतांकडे जातो. शशिकांत सावंतजी, मनसेचा या सगळ्या परिसरातला फॅक्टर म्हणून तुम्ही कसा पाहताय? नाही, नक्कीच मनसेचे जे प्रमुख उमेदवार आहेत, आता जे एकमेव आमदार होते ते ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण ग्रामीणमध्ये राजू पाटील, हो. प्रमोद उर्फ राजू पाटील ते रिंगणात आहेत. आता जे दुसरे स्पर्धेत येणारे उमेदवार आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये अविनाश जाधव ठाणे शहर हे सुद्धा स्पर्धेत असलेले उमेदवार आहेत. असे साधारण त्यांचे 4 ते 5 उमेदवार असे आहेत जे चांगली टप देत आहेत असे आहे. एका बाजूला 18 ते 19 या जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे संपूर्ण कोकणामध्ये. बरं. आणि त्यात मनसेचा असलेला प्रवेश. आता लोकसभेला आपण पाहिलं असेल तर मनसे ही महायुती बरोबर होती आणि त्यांना मिळालेले मताधिक्य आहे आणि आता मनसे स्वतंत्र लढते. मग याचा फायदा आता दोन्ही बाजूने चर्चा होते, महायुतीला होणार का, महाविकास आघाडीला होणार का. हो. पण मला असं वाटतं की मनसेचा जो उमेदवार आहे त्याच्यामुळे महायुतीला याचा काही प्रमाणात फटका अधिक बसू शकतो महाविकास आघाडीपेक्षा आणि त्या मतदारसंघावर त्याचे परिणाम होऊ शकतात. कोकणात आता जो दुसरा फॅक्टर जेटे साहेबांनी आत्ता जो गणेश जेटेंनी सांगितला हो. तो त्या एका घराण्यातले उमेदवार. आता नवी मुंबईत बघितलं तर गणेश नाईक एका पक्षाकडून भाजपकडून लढतायत, त्यांचे जे पुत्र आहेत ते दुसऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढतायत. तसंच सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये सुद्धा आहे ते एकाच घरातले. आता तसंच बघितलं तर ते पालघरमध्ये सुद्धा चित्र आहे की वडील आणि मुलगा रिंगणात आहेत. त्यामुळे हे जे घराण्यांचा प्रभाव या निवडणुकीमध्ये दिसतोय तो एक फॅक्टर मला वाटतं महत्वाचा ठरतोय या निवडणुकीत. भोईटेजी, हाच प्रश्न आपल्यासाठी सुद्धा, म्हणजे आपलं आता पुढारीचं ऑफिस ज्या भागात आहे नवी मुंबई तिथे सुद्धा मनसे ट्राय करतंय, ठाण्यामध्ये तर आहेच, मुंबईकडनं अपेक्षा आहेत. जवळपास जर का 3 ते 5 मनसेचा जो मिनिमम आकडा ज्याच्याबद्दल सर्व विश्लेषकांचं एकमत आहे की किमान 3 ते 5 जागा आहेत त्या याच भागातून आल्या तर येणार आहेत. उर्वरित महाराष्ट्र बोनस आहे. तुम्ही या बाबतीत काय सांगाल? मनसेच्या बाबतीत बोलायचं झालं तर अमित ठाकरे पहिली त्यांची निवडणूक आहे. हो. माहीमध्ये नेमकं काय होतं मगाशी आपण बोललो त्यावर. हो. तसंच शिवडी जिथं महायुतीनं उमेदवारच दिलेला नाहीये तिथे थेट लढत घडवली जाते. अर्थात नाना अंबोले भाजपचे बंडखोर उभे आहेत त्यामुळे काय नेमके ते किती मतं घेतात यावर बरंच काही आहे. अर्थात ते फार घेतील असं वाटत नाहीये. त्या थेट लढतीत अजय चौधरी आणि बाळा नांदगावकर यांच्या लढतीत सुधीर साळवी लढतीतून बाजूला जाऊन निष्ठावान ठरल्यामुळे या लढतीत सध्या तरी अजय चौधरी दिसत असते तरी बाळा नांदगावकरांना शिवडीकरांचा जर कौल मिळाला तर वेगळं चित्र दिसू शकतं. अर्थात अजून तसं सांगता येत नाहीये. पुढे जर आपण विचार केला तर भांडूप मतदारसंघात मनसेला आशा वाटते की तिकडे सुद्धा घडू. अविनाश जाधव आत्ताच नाव घेतलं शशिकांत सावंत यांनी. राजू पाटील आहेतच, ते आमदार होते, चांगली लढत देत आहेत ते. त्याचबरोबर आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे इथे की विदर्भात राजू उंबरकर एक उभे आहेत मनसेतर्फे वणीला. त्यांचा एक चांगला ते तिकडे लढत देताना असं ऐकण्यात येतं. पंढरपूरला एक उमेदवार आहेत. तसंच चंद्रपुरात सुद्धा मनसेचं संघटन चांगलं आहे. त्यामुळे या सर्व क्षेत्रातले उमेदवार नेमकं कशा पद्धतीनं कामगिरी बजावतात, मतदारांची मतं उद्या जिंकून इंजिनाला गती देतात त्यावर बरंच काही ठरणार आहे. एक यातला मुद्दा असा आहे की मनसे विजयी किती ठरेल यापेक्षा मनसे किती मतं मिळवेल आणि प्रसन्न. अनेकदा आपण मत कापे पक्ष म्हणून मनसेचा सुद्धा उल्लेख करतो की जसं काय ते फक्त ठाकरेंच्या शिवसेनेचे मतं घेतात असं आपण गृहीतक मांडतो. मात्र या निवडणुकीत आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की मनसेची प्रतिमा ही मराठी हितवर्धक पासून हिंदू हितरक्षककडे बदललेली आहे. हे आपल्याला नाकारता येणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की
की फक्त ठाकरेंच्या शिवसेनेची ते मतं घेतील का, की नव्या त्यांच्या जे हिंदुत्ववादी कडवट भूमिका त्यांनी घेतली हो. ठाकरे सरकार असताना, मविया सरकार असताना ठीक आहे. तेव्हापासून ते लढले, त्यामुळे बरं. ते भाजपची आणि शिंदेच्या शिवसेनेची सुद्धा काही मतं घेतील की काय हे आपल्याला पाहावं लागेल. एक सर मुद्दा आपल्याकडनं निसटता कामा नये. या सगळ्या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळीकडचा विशेषतः विदर्भ मगाशी पण येऊ शकला असता खरं तर वंचित बहुजन आघाडी आपण विसरू कसं चालेल. लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद बघायला मिळाली होती. यावेळी मात्र ती कमी झाल्याचं दिसल्यानंतर लोकसभेमध्ये न दिसल्यामुळे यावेळी वंचित अधिक सावध झाली. मग वंचितनं मागासवर्गीयांचे मेळावे घ्यायला सुरुवात केले, बौद्ध सभा घ्यायला सुरुवात केली. मग प्रकाश आंबेडकरांचे अतिशय स्फोटक इंटरव्ह्यू आले होते. या सगळ्या निवडणुकीतल्या वंचित घटकाबद्दल एक परत बोललं पाहिजे वेगळं. बोईटेजी, नक्कीच बोलावं लागेल. एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला, नांदेडची सभा जी नुकतीच होऊन गेली हो. शेवटची, म्हणजे माध्यमांमध्ये जरी प्रकाश आंबेडकरांच्या सभा तेवढा दिसत नसल्या तरी ग्राउंडवर बाळासाहेब आंबेडकरांना मिळणारा जो सपोर्ट आहे, जो रिस्पॉन्स आहे, तो वाढतो असा वंचितच्या पदाधिकाऱ्यांचा दावा आहे. मी सिद्धार्थ मोकळेंशी बोलत होतो, त्यांचं म्हणणं तुम्ही दाखवत नाही आहात मेनस्ट्रीम मीडियावाले, बरं. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही तुफान आणलेलं आहे. अर्थात तरी सुद्धा माझं मत असं आहे की ज्या पद्धतीनं लोकसभेला एकंदरीत अनुसूचित जातींचा मतदार, जमातींचा मतदार, ओबीसी मतदार हा सुद्धा मुख्य प्रवाहासोबतच राहिला, बरं. तसंच यावेळी सुद्धा घडताना दिसलं तर अच्छा. फार आश्चर्य वाटायला नको आहे. वंचित काही ठिकाणी चांगली कामगिरी बजावेल अशी अपेक्षा असली बरं. तरी ते मतदारसंघ नेमके कोणते खरं. आणि पुन्हा ते सुद्धा मनसेप्रमाणे विनर ठरतील की फक्त स्पॉइलर अगदी. ठरतील ते आपल्याला पाहावं लागेल. थोडंसं एक 10 सेकंदात आटपतो. एक जिल्हा, महत्वाचा जिल्हा रायगड आपल्याकडून राहिला. त्या रायगडमध्ये प्रत्येक पक्षातली बंडखोरी हा एक वेगळा विषय, विचित्र बंडखोरी आहे तिकडे, की महाआघाडीत असूनही शेकापचे उमेदवार, शिवसेनेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत. तिकडे नेमकं काय घडतं यावर सुद्धा, कारण लक्षात घ्या MMRDA रिजन रायगडच्या 6 जागा, मुंबईच्या 36, 42 जागा झाल्या, ठाण्याच्या 18 आणि 6 जागा पालघर जिल्ह्यातला. बरं. एकसंध असा हा जो पूर्ण ब्लॉक तयार होतो 68 जागांचा, तो महाराष्ट्रातला सर्वात मोठा ब्लॉक आहे. बरं. त्यात जर आपण मुंबई ह्या कोकणाचा भाग धरला, मुंबई खरं. ठाणे वगैरे, तर तिकडच्या जागा जर आपण घेतल्या 5 आणि 3 8, बरं. तर खूप मोठं एक बळ या भागातून तयार होताना दिसलं. बरं. तर विदर्भाप्रमाणे मगाशी मी म्हणाल तसं हा भाग सुद्धा महाराष्ट्राच्या सत्तेची अर्थात. दिशा ठरणार आहे. मी अगदी 2 मुद्दे जे प्रासंगिक आहेत तेवढ्यापुरता अगदी थोडक्यात मला विश्लेषण हवं आहे. मी पहिल्यांदा जातो जेठेंकडे. तो म्हणजे काही मुद्दे जे सारखे महाविकास आघाडीकडनं लावून घेण्यात येत आहेत ते म्हणजे सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या वरती झालेला दुर्दैवी प्रकार, पुतळा पडला आणि म्हणजे वादंग झाला तो. या घटनेचा सिंधुदुर्ग पातळीला, कोकण पातळीला काही जो मुद्दा मविया जेवढा लावून धरते तेवढा प्रभाव तसा जाणवतोय का थोडक्यात अगदी? की मवियाने हा मुद्दा पहिल्यापासून टाळून धरला आहे. उद्धव ठाकरेंची 1 दिवसाची सभा झाली, एका दिवसात 3 सभा झाल्या. प्रत्येक सभेमध्ये त्यांनी पुतळा जो दुर्घटना आहे त्यासंबंधी अगदी विरोधी पक्षांवर आरोप केले. तर हा थोडाफार सावंतवाडी किंवा कणकवलीमध्ये हा फारसा प्रभाव नाहीये, परंतु जिथे घटना घडली त्या मालवण तालुक्यात ह्या गोष्टीची चर्चा, विशेषतः मालवणमध्ये किंवा उडाळ ह्या मतदारसंघामध्ये थोडाफार त्याचा प्रभाव होऊ शकतो. परंतु मला असं वाटत नाही की जेव्हा पुतळा पडला तेव्हा जे वातावरण होतं ते वातावरण आता तितकंसं त्या प्रकरणी संवेदनशील राहिलेलं नाही असं मला वाटतं. ठीक. आणि एक मुद्दा जो मला आणखी एक पूर्ण प्रासंगिक आता जो तदानुषंगिक आहे तो मला विचारायचा आहे शशिकांत सावंत यांना. बदलापूरमधल्या चिमुरडीवरचा झालेला अत्याचाराचा दुर्दैवी प्रसंग, त्यानंतर मग ते झालेलं एन्काउंटर फार मोठा विषय झाला होता आणि त्याद्वारे अप्रत्यक्षरित्या या शासनाची एक डॅशिंग शासन म्हणून एक प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न झाला. मग ती शिंदेची असेल नाही तर फडणवीसांची असेल. त्याला तुम्ही कसं बघताय? त्याचा काही परिणाम जाणवतोय सावंतजी थोडक्यात? नाही, नक्कीच परिणाम जाणवतोय. बदलापूरचं जे प्रकरण झालं त्याच्यानंतर प्रचंड प्रमाणात सरकारविरुद्ध असंतोष होता. त्याच्यानंतर जे एन्काउंटर झालं त्याची चर्चा वेगळ्या अर्थाने झाली. हे सगळं जरी घडलं असलं ते महिला अत्याचार हा मुद्दा प्रचारामध्ये विरोधी पक्षांचा आहे, त्याचा प्रभाव दिसतो आहे आणि त्याचं काही ना काही परिणाम हे निवडणुकीत नक्की दिसतील. हा एक मुद्दा आहे. दुसरा जो शेकापचा फॅक्टर आता उपस्थित केला भोईटे साहेबांनी,
त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतो यावेळी शेकापच्या गेल्या विधानसभेला एकही आमदार नव्हता, पण यावेळी एखादा आमदार त्यांचा येऊ शकतो एवढं इतपत रायगडमध्ये स्थिती आहे. त्यामध्ये काही ठिकाणी ही महाविकास आघाडीचे 3 मतदारसंघामध्ये 2-2 उमेदवार झालेले आहेत. हे जरी चित्र असलं तरी एखादा आमदार त्यांचा सुद्धा ह्यामध्ये सहभागी होऊ शकतो. अर्थात असा कोणाच्याही बाबतीत कसाही निकाल येऊ शकतो आणि म्हणूनच ही निवडणूक बहुधा दशकातलीच नव्हे या शतकातल्या पहिला आता 2025 सुरू होईल, त्याच्यामुळे पहिल्या 25 वर्षातील सगळ्यात मोठी चित्ताकर्षक अशी निवडणूक बघावी लागेल आपल्याला. त्याकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास मात्र या महाकव्हरेजमध्ये विभागवार आढावा घेतल्यानंतर आपण ब्रेक घेणार आहोत. मात्र ब्रेक झाला असला तरी आढावा सुरूच राहणार आहे 145 तास पूर्ण होईपर्यंत. सर्वांचे आभार.